काय माहिती असं वीकनेस आल्यासारखं काऊन वाटून राहिलं तर कामही करत नाहीये मी इथं तर आईच्या घरी आली आहे तर काय झालं असं गड्या मला असं काही खायची इच्छाही होत नाहीये ऍसिडिटी लय वाढून राहिली आणि झोपूनच राहूशा वाटते दीपा उठली नाही का अजून आई उठले ना काय व अजून झोपलीच आहे हाव नाही उठायची काही इच्छाच होत नव्हती काऊन बरं नाही वाटत आहे का हाव ना आई थकल्यासारखं लय होऊन राहिलं मला तर इथं तर काही कामही नाही करत आहे तरी असं थकल्यासारखंच वाटून राहिलं मला तर होते कधी कधी असं दवाखान्यात चालतं का आराम करतो आई मी मग बरं वाटन तर उठतो तू बाहेर चालली वाटते कुठंतरी त्या सुमित्रा काकूच्या घरी नाही काय भजन आहे तिथं जातो म्हटलं पाय मग स्वयंपाक गिंपाक झालाय वाटन तर जेवण करजो नाही तर दुसरं खाऊशा वाटलं तर दुसरं करून घेजो काहीतरी मी जेवण करूनच येणार आहे हाव का आई ठीक आहे ना मग तुले एक गोष्ट विचारू काय विचार नाही तू कधीपासून मला असे प्रश्न करायला लागली मले की नाही काहीतरी दुसरंच वाटते काय दुसरं बाई हाव तुझ्या पिरियड गिरेड कधी आला होता आता तर सध्या 2 महिने झाले नाही चाला बाई मा पिरियड तर हाव का अव मग दवाखान्यात जा लागते ना आपल्याला 2 महिने जर आला नाही येत पण असं तर कधी कधी होतच असते ना आई माझ्यासोबत अव लग्नाच्या आधी वेगळी गोष्ट असते पण लग्न झाल्यावर पिरियड मिक्स झाल्यावर दवाखान्यात जाच लागन ना डॉक्टरचं जाऊन पाहा लागन काय आहे काय नाही तर अव मी काय म्हणते किट घेऊन या लागते नाही बाई असं थोडी असेल एवढ्या लवकर आता काय करशील जर राहिलं तर नाही बाई मला नाही पाहिजे एवढ्या लवकर नाही बाई काही नसं काही तर झालं असतं मला उलट्या गिलट्या काहीतरी आलं असतं आता टीव्ही मध्ये पाहतो ना मी उलट्या गिलट्या होते सगळेले चक्कर येतात मला तर फक्त विकनेसच वाटून राहिलं बाई प्रत्येकाला थोडी एक सारखंच होणार आहे कोणाला कसं वाटते कोणाला काय होते कोणाकोणाला काहीच होत नाही पाय बा किट आणून चेक करून घे काय वाटते तर आई व लय टेन्शनची गोष्ट आहे येतं तू सांग बरं अजून माझ्या लग्नाला काय 3 महिने झाले बाई लेकराची जिम्मेदारी कुठून घेऊन घेऊ मी अजून मला तर नाही पाहिजे बाई एवढ्या लवकर आता काय करशील राहिलं गिरलं तर तुले पहिले नाही समजलं का पाय काय आहे काय नाही तर चाल दवाखान्यात चेक करून घे पहिले नाही तर आणि मग समजून जाते काय आहे काय नाही तर पाहू काय करायचं आपल्याला तर सध्या तू इथंच आहे तिथपर्यंत जे काही आहे ते पाहून घेऊ काय होते काय नाही तर हाव नाही म्हणलंय कसं तरी होऊन राहिलं आता जाऊ दे एवढं काही टेन्शन घेऊ नको जे काही निर्णय घ्यायचे आहे तूच तर घेशील कोण सांगते तिकडे नाही बाई माहिती किती पडलं तर काय म्हणीन अजून तुला तर माहित आहे आताचा स्वभाव पहिलेच कसा आहे तर तुले काय आहे त्यांना थोडी लेकरं वागवा लागते तुलेच वागवा लागन घरचे कामही करा लेकरही वागवा आणि मग काय करशील तू अजून तुले नोकरी करायची आहे त्या गावातच राहशील काय भांडे घासत हा बाई ते तर आहे मग सगळ्या गोष्टीचा विचार करून घे मंदी निर्णय नाही तर आटकून पडशील त्या गावातच व्हायच्या आधी सगळे म्हणते मी वागवतो आणि नंतर काही नाही आपल्याला सगळी जिम्मेदारी घ्यायला लागते हाव नाही मी खरंच चेक करून घेतो करतो तयारी आणि जातो मेडिकल मध्ये आणि किट घेऊन येतो पटकन मग का नाही घेऊन ये जाय ते काही ताप गिप थोडी आहे तुला फक्त विकनेस वाटून राहिला आपल्याला काय आहे जे शंका आहे ते करून घ्यायची आणि त्यानंतर तुला जे निर्णय घ्यायचा आहे तो घेऊन घे हाव नाही तसंच करतो मी आता इथं आहे सगळं निपटून जाईन पाय मग बाई तुला काय करायचं आहे तर आता तर मनही लागून राहिलं नी तू असं सांगितल्याबरोबर जाय ना बाई तू अजून नाही गेली तर अजून त्या काकू विचार करत राहतील काऊन आली नाही आणि कोणाला काही सांगू नको सध्याच एक गोष्ट नाही व काही सांगायची गोष्ट आहे का ते काही सांगत नाही मी तूही कोणा सांगू नको नाही तर सांगून देशील राहुलले पटकन अजून ते हे करतील नाही राहू दे होऊ दे असं कर तसं कर हा बाई मी तशीच करतो पाय मग काय होते तर हाव नाही पाहतो मी चाल मग येतो मी लवकरच याची कोशिश करतो हा बाई ये ना तू आईनं खरंच टेन्शन मध्येच टाकून दिलं मला तर कसं लक्षात आलं नाही बरं हे गोष्ट खरंच यार मी प्रेग्नेंट असली तर काय करेल मी आता मला तर शिकणं आहे नोकरी करणं आहे लेकराला स्वागत राहीन काय मी फिरायलाही जायचं आहे मग तर कुठं जाऊही देणार नाही काहीच नाही बस लेकरच स्वागत राहा लागन मला तर इकडनं चांचू त्याचा आवाज येत राहत जाईन बापा जाऊ दे एवढा विचार केल्यापेक्षा आता जातो पटकन तयारी करतो आणि किट घेऊन येतो मेडिकल मधून काय तो आता काय येते पॉझिटिव्ह येते निगेटिव्ह येते देवा सध्या निगेटिव्ह येऊ दे बापा आताच काही पाहिजे नाही रे देवा बापा काय पाहिजे ताई तुम्हाला
मला की नाही एक प्रेग्नेन्सी किट द्या तर. प्रेग्नेन्सी किट पाहिजे का? ठीक आहे ना, देतो. चांगलीवाली दे जा. हो, चांगलीवाली देते. ते कसं रिझल्ट गलत पण येऊ शकतो ना. नाही ना ताई, चांगलीच राहते. त्याच्यात जे येते ते खरंच बरोबर येते, असं काही नाही आहे. हे चांगल्या कंपनीची आहे, हेच घेऊन जा तुम्ही. ठीक आहे ना. किती पैसे झाले? काही नाही, 60 रुपयाची आहे. हा काय? मग मी काय म्हणते, 2 एक देऊन द्या. ताई, एकाच किट मध्ये होऊन जाते ना, 2-3 कायले पाहिजे? नाही, एक जर रिझल्ट व्यवस्थित नसला तर? नाही ना ताई, ते पहा ना, एक्सपायर डेट वगैरे आहे सगळी काही. हा, व्यवस्थित आहे. देऊन द्या ना, मी पुन्हा येईन काय. अजून जर पुढच्या महिन्यात काम पडलं तर? असं ठीक आहे ना, देते ना. मग मला काय आहे, 2-4 घेऊन जा. किती घेऊन जा? अजून काही पाहिजे नाही काय? नाही, किटच पाहिजे होतं. ठीक आहे ना, मग 120 रुपये झाले. चाल बापा, पटकन घेतो, नाही तर कोण पाहिलं अजून तर, कोणी दिसलं तर. मस्त दर्शन झालं बाई, मंदिरात गेलो आपण तर. नाही तर लय गर्दी राहते बाई मंदिरात, दर्शनाला लय लाईन लावा लागते. हाव नाही, बरं झालं लवकर चक्कर येऊन गेलो आपण तर. हाव, जेवणाच्या आधी आलं म्हणजे बरं होते, मग दुपारून गर्दी होऊन जाते. हा बाई, तसंच आहे. आता सगळ्या बाया घरी कामं करत असेल, बरं झालं लवकर चक्कर येऊन गेलो आपण तर. म्हणून तर बदला तुले, पटपट काम कर आणि चाल आपण जाऊ मंदिरात. मग अजून जवाई गिवाई घ्यायला आला तुले चाललं जा लागन ना. मंदिरामध्ये दर्शन घेणं राहून गेलं असतं. हाव नाही, आता येतीनच ते 2-3 दिवसानंतर, राहिली असती अजून तर. पण जाय आता, काय करतं. चाल आई घरी, बाबा वाट पाहत असन म्हणून गेल्या तर आल्याच नाही लवकर. हाव, चाल ना. बाप रे दीपा, कुठं फिरून राहिली? काय नाही काकू, जरा बाहेर गेले होते, काम होतं तर. हाव काय बापा, कुठं फिरते तू? काय नाही, काम होतं ना, मग गेली होती बाहेर. आलीच नाही बापा ह्या वेळेस तर घरी? नाही व काकू, कुठं पावसाचं कुठं जायची इच्छा होत नव्हती, मग कुठंच गेली नाही, घरीच राहिली. हाव काय, आली असती मस्त घरी. येईन ना आता. कधी येशील? आणि त्या घरी गेल्यावर? नाही व काकू, येतो ना. काय बापा, यादगीत काही येत नाही तुल? येते ना, साबुदाण्याची खिचडी बनवून ठेव जा, येतो मी मस्त. हाव काय, सांगशील मग कधी येतात? हो काकू, सांगतो ना कधी येतो तर. ठीक आहे ना. बोल अनिता तू, दीपासोबत, तिथपर्यंत काकू सोबत बोलून घेतो मी. ठीक आहे नाही, ये तू. काय कुठे फिरते एकटी एकटी? आले नाही वाटते राहुल अजून घ्यायला तुले? नाही, अजून थोडी येणार आहे. टाईम आहे मला, जाईन मी 15 तारखेला. लय दिवस राहते मग तू तर. तू कधी चालली? पाहतो ना आता, 2-3 दिवसात येतील ते घ्याले. हाव काय, नाही बापा, मी राहून जातो मस्त. आता कशी तू लठ्ठ वाटून राहिली व? नाही व, बारीक असताव मी, कुठं लठ्ठ झाली? आता तू लय दिवसानंतर पाहिलं ना, म्हणून तुला तसं वाटत आहे. आणि हा ड्रेस घातला ना मी, हा लय ढिल्ला ढिल्ला आहे. हाव काय, नाही व, ड्रेसचं नाही, गाल पण तुझे थोडेसे वरता आल्यासारखे वाटून राहिले ना. काही बोलतं काय, मला तर नाही वाटत आहे. बरंच तर नाही वाटून राहिलं, मला विकनेस सारखं वाटते, काही काम करायची इच्छा होत नाहीये. हाव काय, मग डॉक्टर जो गेले नाही काय? नाही व, ते कसं आता घरी कामं करू करू थकले, आणि त्याच्या कारण तसं वाटते. आणि वातावरणही बरं नाही ना, कुठं फ्रेश वातावरण आहे असं. हो, तेही आहे. आली असती घरी, गप्पा गोष्टी केल्या असत्या. तू तर काही येत नाही. तुला तर आठवण नाही आली की आली असेल मी की काही? नाही ना, पाऊसच होता आणि आई पेरणी वगैरे हे करायला जात होती, तर घरी कामच राहत होते. तुला तर कधीही कामच राहते बाई. तिकडे गेल्यावर बोलवतो तर तू येत नाही, आणि इकडे माहेरी राहतं तरी येत नाही. आता बघ, तिथंही राहतो तर कामं हे ते सगळं चालूच राहते ना. तुझ्या जो कशी स्कूटी आहे तर तू लगेच येऊ शकतं. हो ग, तुला तर मस्त बहाणा आहे की ज्या जो स्कूटी आहे तर ही चाली पाहिजे नाही. मग का नाही, चल ना मग आता घरी. घरी चालले जाऊ. नाही ग, येतो ना, येतो उद्या येतो की येतो ना, नाही तर मग मी चालली गेल्यावर येतं तू. मागच्या वेळेस तसंच झालं, मी गेले आणि मग आले तू. ह्या वेळेस नक्की येते. पाहिजे, बरं नाहीये म्हणते तर दवाखान्यात जाऊन बघ. पहिलेच तर पावसाळ्याचं डेंगू वगैरे याची साथ चालते ना. हो, ते तर आहे. आता पाहतो ना, उद्या परवा जातो दवाखान्यात आणि डॉक्टर अजून औषध गोळ्या घेऊन येतो. हो, मग का नाही. चल बा, आई वाट पाहत असेल. आम्ही खूप वेळचे निघालोय घरून, मंदिरात गेलो होतो, देवदर्शन केलं. हाव काय, हो, आई म्हणत होती चल देवदर्शन करून घे, मग अजून सासरी गेल्यावर काही येणं होत नाही पुन्हा पुन्हा. पहिले कसं आईसोबत महिन्यातून एक वेळा जायचं देवदर्शन करायला. हो, ते तर आहे. काकू गिकू कशी आहे? मस्त आहे ना आई. आई गेली तिच्या फ्रेंडच्या घरी, भजन आहे तिथं गेली ती. हाव काय, चल मग घे काळजी. जाशील दवाखान्यात, आहे तर बघ. हो, बघतो ना. चल गड्या, चेक करून घेतो काय आहे काय नाही, तर समजून तर जाईन. आणि त्या म्हणते की लठ्ठ झाली म्हणते. खरंच झाली का मी लठ्ठ? खरंच मी प्रेग्नेंट असेल का काय माहिती आता काय होते तर. आता सध्या मला नाही पाहिजे. प्लीज 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 नेगेटिव्ह येऊ दे. नेगेटिव्ह आलं, एकच लाईन आली ना, नेगेटिव्ह आहे. आई फालतू मध्ये घाबरत राहते, नाही प्रेग्नेंट असेल, असं असेल तसं असेल. मी फालतूची विचार करत होती, पण खरंच कन्फर्म असेल का असं की असेल मी प्रेग्नेंट? किटवर तसंच लिहिलं आहे, एक लाईन आली तर प्रेग्नेंट नाही आहे, 2 लाईन आले तर प्रेग्नेंट आहे. आता डॉक्टर जो जाऊनही पाहा लागल काय आहे काय नाही तर.
ते तर कन्फर्म झालं, आता मी प्रेग्नेंट नाही आहे. आईला सांगन मी आता मस्त. काय बरं झालं, सगळ्या टेन्शनमधून मुक्त झाले मी आता. ते बापा बापा काय टेन्शन आलं होतं मला. बस आई तर खुशच होऊन जाईन. म्हणजे बरं झालं प्रेग्नेंट नाही आहे तर. मलाही बरं वाटायला लागलं आता हलकं हलकं. एवढंच ऐकलं तर बरं वाटते आता. आता आई आली की आईची मस्त मजा घेतो आणि म्हणतो मी प्रेग्नेंटच आहे. मग आईचा चेहरा पाहतो कशी करते आई. तर पहिले आईची मजा घेतो आणि मग नंतर सांगतो की आता नाही आहे मी प्रेग्नेंट. पाहतो ना आई काय म्हणते. तर काय आलं सांग ना किट मध्ये. अव आई तुला मेसेज तर टाकला होता पॉझिटिव्ह आलं म्हणून. नाही व असं थोडी होऊ शकते आई. असंच झालं ना. काही बोल नको, खोटी बोलते तू. नाही ना आई पॉझिटिव्ह आलं ना. काही बोल नको तर सोबत नको मजाक करू तू. अबा आई खरं सांगते ना. आता मजाक काय करणार आहे तुझ्या सोबत बरं. आता काय करू आई सांग ना. तर मी काय सांगू. पहिले तुला समजलं नाही आणि आता काय करू मी. अबा आई सांग ना. मला नाही पाहिजे ना. तुले समजलं नाही का पहिले. आता मला विचारून आली तर आता उद्याच दवाखान्यात जा लागते. डॉक्टर जाऊन सल्ला घ्या लागते कसं काय काय नाही तर. हो नाही मला तर नाही पाहिजे सध्याच. मग का नाही तुला समजत नाही का पहिले. कोणाला सांगू नको सध्या ही गोष्ट. अव आई एवढं टेन्शन घेऊ नको. नेगेटिव्ह आलाय. हा काय खरंच काय नेगेटिव्ह आलं काय. हो ना बाई नेगेटिव्ह आलं ना. बस बाबा मी तर लय घाबरून गेले होते. आता कसं होईन न काय होईन. हो नाही त्यापेक्षा जास्त तर मी घाबरली होती. तर मला एवढ्या लवकर नाही पाहिजे अजून. 2-3 वर्ष तर पाहिजेच नाही अजून. इतक्या लवकर काय करू मी. बरोबर आहे ना. काय दिवस झाले त्या लग्नाला येऊन अजून 3 महिने तर झाले. कुठं लेकरू वागत फिरतं. कुठं फिरणं नाही होत ना काही नाही होत. हो नाही बरोबर आहे. 2-3 वर्षानंतरच लेकरू करण मी. आताच कुठं करू. मग का नाही चांगलं झालं बा. खाल्लं गेलं की नाही तू काही. नाही नाही मी तिकडे मेडिकलमध्ये गेले. मेडिकलमधून आणलं आणि चेक केलं आणि तुला मेसेज केला. तू लगेच येऊन गेली. मग का नाही माझं मन थोडी लागत होतं. मी म्हटलं येतो मी 10 मिनिटात. हा का बाई जेवण नाही केलं का तू. नाही व माझं मन कुठं लागलं. मी येऊन गेली लगेच. आता जातो ना मी. चाल ना तू. तयारी तर केली आहे मस्त. नाही बाई मी काही येत नाही. चाल ना बरं वाटते जरा. ठीक आहे ना मग चालतो मी त्यासोबत. ये मग 5 मिनिटात बाहेर. हा नाही येतो. बरं झालं बापा. देवालाच काळजी होती सगळी. हो आई देवालाच काळजी होती. तर देवाकडे प्रार्थनाच करत होती की नाही पाहिजे अजून नाही पाहिजे अजून. हो ना राहिलं असतो तर अजून तपली. हो नाही बरं झालं. चाल मग ये पटकन बाहेर आपण जाऊ. चला मग मंडळी ज्यांनी ज्यांनी आपल्याला कमेंट केली आहे त्यांचं नाव घेऊ आपण. मग आता आपल्याला कमेंट केली आहे चित्रा जावरकर ताई, महाराष्ट्राची झकास आणि सरगम ताई. असेच छान छान कमेंट करा आपल्याला. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट आम्हाला असाच राहू द्या. चला मग मंडळी भेटू पुढच्या भागात आणि तिथपर्यंत स्वतःची काळजी घ्या.